पंढरपूर, आळंदी, जेजुरी आपले लोकल देवस्थान. 3 दिवसाची ट्रिप. साधा काम ना हो, पाण्यापासून सगळ्या घरशीच. दोघं असल्यावर टेन्शन नसतं ना मला. याली बाय मग बाय आमची. बाय बाय बोलतो. गुड नाईट बोल. गुड नाईट कुठं. राधे राधे. चाललो आता थेट डायरेक्ट पंढरपूर स्टॉप. आता 10 वाजल्यान निघतो आयुष्यमान भारत जवळशी. कसला रस्ता आहे बोलतो मिस झालेल्या मध्ये चालल्या होता रस्त्यात. स्पॉन्सर. आंघोळ विंघोळ झाली आता. धर्मशाला आल्यावर रूम अवेलेबल नाही, मग बाहेरच कपडे बदलवलं. आता मेकअप करता. लागली गाजऱ्यांच्या मागं. आंघोळ विंघोळ झाली आता. बघू किती टाईम लागतं. लाईनला लागतं आता थोड्याच वेळात. 10 मिनिटातच किंमत काही. दिंडी आली का वाड्याजवळ आपली गाडी लावली. दिंडी येतो या वाड्यान. टेरिसच झोपलेली दिंडीच्या टायमात. फुल एअर कंडिशन, फुल गर्दी. दर्शनाची लोक पण थोडी थांबली. तासानंतर दर्शन झाला आणि बाहेर पडलो. अवस्था बघा. नाही फोटो नाही, व्हिडिओ काढतो. ₹1,00,000 खर्च केला पाहिजे वांगऱ्या भरायला. भरतान घे. जेजुरीला पोचलो. आता जेवणाची सोय. शेंदे भावाचा कसा खर्च. बिर्याणी बिना कांदा लसणाची म्हणजे अर्थातच खिचडी भाताच्या 5 शिट्या. सकाळी 6:15 तयारी होऊन रेडी. गडाकडे रवाना. मॅडमजी मालसाबाई निघाली गडाकडे. भानुबाई कुठे आहेत आता. हीच माझी भानुबाई पण आहे हो. मालसाना भानुबाईच आहे. आला बडा. गड काम चालू आहे काहीतरी. डेंटिंग काही माहीत नाही. प्रदक्षिणा चालू आहे मंदिराची मागची बाजू. इकडं पहिले उग्र असं याची मुलंच बनली. देवाची पावलं. बनबाई पुढे पुढे चालती. आरती चालू आहे. भानुबाईची मेंढरा. दोन-तीन मेंढरा. भानुबाई मंदिर. गजर लावले मॅडमने. वर्षापूर्वी आली तू याच रूममध्ये. तेच सोफा, तेच बेड, त्याच बेडशीट, तेच पडदा, त्याच गादे कडक झाल्यान. पण बरं आहे आपल्या लिमिटमध्ये. 500 रुपयांचे पैसे आले. माऊली
जशी की रॅलीच केली या पुण्यात सगळ्या बाईकच दिसतात करायला लागायचं आणि उरवतोय कुत्र्या यांचं सगळं बाईक रायडर एकच भेटणार मला ते सगळं निघणार कमवाला ट्रॅफिक पाहू शकता मित्रांनो तुम्ही देवाची आळंदी आणि आळंदीला पोहोचलो आणि आता बांधा आळंदीला पोहोचलो आता दर्शन घेऊ ना घरी निघू घरी जाऊन झोपू आळंदी बाबाची पैसे काढायची टेक्निक आलं की बाबा आला रुपये आला त्याला आवडी लाईन आहे फुल लाईन प्रदक्षिणा वगैरे झाली अरे उसला JCB पटक्याने आधी सिस्टीम आपल्या इकडे यायला पाहिजे आपल्या इकडे काय काय उचलला ना टेक्स्टान मला आता निघालो आळंदीवरून घरी कारण कामाधंद्याला पण जायचं आहे म्हणून मी इथंच ब्लॉग एंड करतो जय हिंद जय भारत